पाहुणे म्हणतात, असं म्हणतात बरं, मला काही माहित नाही का. तर जावायची मोठी गंमत आहे, तुम्हाला सांगतो. दूर जवाई देव बराबर. काय सांगितले? दूर जवाई देव बराबर, शहर जावाई आधा. दूर जवाई देव बराबर, शहर जवाई आधा, घर जवाई गधे बराबर, जब चाहे जब लाता. या गल्लीतून नाही त्या गल्लीत भेटत. जावाई बापू कस का, जावाई बापू हे काम करा, जावाई बापू पाणी भरा, जावाई बापू या ना. दूरचा जावाई असला तर कशी तयारी करते. अहो आमचा जावाई कधी येत नाही, लई दिवसाने यायला लगे लाडू कर, करंजा कर, फराळाचं कर, पुरण घाल, रस कर, है की. आणि शहरातला असला तर आपल्या गावातला कधी ना कधी शरणात होतच. या गल्लीत गेले की त्या, हा जावाई बापू दिवाळी आली, हा या बरं जेवायला. मग घरच्याला म्हणायचं कामच नाही, निमंत्रण द्यायचं काम. बरोबर आहे की नाही. मी घर जावाई होता. आता सासऱ्याची प्रॉपर्टी भरपूर होती. याला सांगितलं सासरा रोज कटकट लावा. जुन्या विचाराचे माणसं कसे असतात, हे कष्टातून त्यांनी हे सगळं विश्व निर्माण केलेलं असतं. कठीण काळ त्यांनी भोगलेला, अनुभवलेला असतो. त्या संघर्षमय जीवनातून त्यांनी हे सगळं पुंजी थोडी 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 करून जमवलेलं असते. म्हणून प्रत्येक याची झीज होणारी, त्यांना वेदनेला, त्यांच्या काळजाला लागणारी असते. का त्याच्यामध्ये त्यांच्या घामाचा थेंब ना थेंब पडलेला असतो. मग ते जुन्या विचाराचे माणसं होते. ते सांगितलं, जावई बापू अहो निसतं तुम्ही घरात जेवण करता, झोपता, काहीतरी काम करा, काहीतरी करत जा. अनेक वेळा रोजच्या रोज असे टोमणे सासऱ्याचे ऐकून 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 जावाई एक दिवस कंटाळा. आणि त्याने एक दिवस काय केलं, टिकास घेतली, पार घेतली आणि मागच्या वाड्याच्या भिंती घरात गेला आणि भिंत पाडू लागला. ही भिंत पाड, ती भिंत पाड. सासरे आले, काय करायला जावंय बाबू, तुम्ही सांगितलं ना काहीतरी करा म्हणून करायला. मग घर पाडायला सांगितलं का?